नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। 6वीचा सिलेबस बदलला आहे, तर पहिल्या चॅप्टर पासून तर शेवटच्या चॅप्टर पर्यंत आपण मॅथ्सचे सगळे एक्सरसाइज वाईज चॅप्टर वाईज सगळं काही शिकवणार आहेत। तुमच्या पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहेत। पहिल्या चॅप्टर मध्ये नेमकं काय हे आपण व्यवस्थितरित्या सविस्तर बघणार आहोत। लक्ष द्यायचं काय सांगितलेलं, 3 डायमेन्शनल शेप्स। आता 2 डायमेन्शनल शेप्स पण असतात आणि 3 डायमेन्शनल शेप पण असतात। आता नेमकं काय 2 आणि 3 डायमेन्शनल म्हणजे हे समजून घ्यायचंय तुम्ही। 2 डायमेन्शनल शेप काय असतात आणि 3 डायमेन्शनल शेप काय असतात लक्षात घ्या। आता माझ्याकडे काही 2D फिगर्स आहेत, काही 3D फिगर्स आहेत तुम्हाला शो करायला। आता बघा, ही एक फिगर आहे बरोबर, त्याच्यानंतर मी ड्रॉ करणार आहे ही एक फिगर आहे बरोबर। तर लक्षात घ्यायचं या काय आहेत 2D फिगर्स आहेत। कोणत्या फिगर्स आहेत या 2D। आता 2D आणि 3D मध्ये डिफरन्स सांगतो, लक्षात घ्यायचं। बघा, लांबी आणि रुंदी म्हणजे लेंथ आणि ब्रेथ, याच्यात पण बघा लेंथ आणि ब्रेथ म्हणजे ज्या फिगर्स मध्ये लेंथ आणि ब्रेथ असते म्हणजे लांबी आणि रुंदी असते। आता बघा, हा पण एक आहे 2D फिगर्स म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये बघा काय काय असतं, लांबी आणि ज्यांच्यामध्ये लांबी आणि रुंदी असते अशांना म्हणतात 2D फिगर्स। आता 2D मध्ये अजून एक 2D आणि 3D मध्ये बघा 2D आणि 3D बरोबर। याच्यात काय असते, लांबी आणि रुंदी, लेंथ आणि ब्रेथ। याच्यात असते लांबी, रुंदी आणि हाईट, उंची, या 3 गोष्टी असतात। आता तेही डिफरन्शिएट करून सांगणार आहेत मी कसं कसं वेगळ्या प्रकारे असतं। आता लक्षात घ्यायचंय याच्यात काय असते, लांबी रुंदी, आणि याच्यात असते लांबी रुंदी आणि उंची। आता याच्यामध्ये अजून काय डिफरन्शिएट करायचं नीट बघा। 2D फिगर्स मध्ये 4 साइड्स असतात। कोणत्या साइड्स असतात, 4 साइड्स, राईट, लेफ्ट, अप, डाऊन बरोबर। पण 3D फिगर्स मध्ये, आता 2D झालं, तुम्ही 3D फिगर्स बघा, काही काही 3D फिगर्स ज्या असतात, आता ही एक फिगर आहे, त्याच्यानंतर ही एक फिगर आहे बरोबर। आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय असतं बघा, लेंथ आहेत, ब्रेथ आहेत आणि त्याचबरोबर काय आहेत, हाईट सुद्धा आहेत। बघा, लेंथ आहेत, ही ब्रेथ आहेत आणि त्याचबरोबर काय आहेत, हाईट सुद्धा आहेत। लेंथ, ब्रेथ आणि हाईट या तिन्ही गोष्टी याच्यात अवेलेबल आहेत। लेंथ, ब्रेथ आणि हाईट। ही लेंथ, ही ब्रेथ, बघा इथे रेड कलर लेंथ, ही मागची ब्रेथ आणि ही काय झाली हाईट। या तिन्ही गोष्टी काय आहेत 3D फिगर्स मध्ये अवेलेबल असतात। आणि 3D फिगर्स मध्ये काय असतं, लेफ्ट साइड, राईट साइड, अप साइड, डाऊन साइड आणि त्याचबरोबर फ्रंट साइड आणि बॅक साइड, अशा 6 साइड्स असतात 2D फिगर्स मध्ये। आणि 3D फिगर्स मध्ये तुम्हाला फरक कळालेला असेल। फरक काय काय आहेत, 2D फिगर्स मध्ये काय काय असतात की लेंथ आणि ब्रेथ असते, 3D मध्ये लेंथ, ब्रेथ आणि हाईट असते, लांबी, रुंदी आणि उंची असते। आणि याच्यामध्ये 2D मध्ये असतात 4 साइड्स आणि 3D मध्ये असतात 6 साइड्स। या व्यवस्थितरित्या तुम्हाला क्लिअर झाले असेल। आता तुमच्या बुककडे वळूयात आपण। आता याच्यात काय सांगितलंय, आयडेंटिफाय द शेप्स। याच्यात काय सांगितलेलं आहे तुम्हाला, आयडेंटिफाय द शेप्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट अँड क्लासिफाय देम एज 2 डायमेन्शनल और 3 डायमेन्शनल। आता याला काय करायचं, क्लासिफाय करायचं आणि त्याच्यामध्ये शोधायचं की हे 2D आहे का 3D आहे। आता ड्रम आहेत, तर ड्रमला काय आहेत, लांबी आहेत, रुंदी आहेत आणि उंची आहेत। ही लांबी आहेत, रुंदी असते। हा कोणता फिगर आहे, 3D। मग तुम्ही 2 डायमेन्शनल मध्ये लिहिशाल का 3, ड्रम लिहायचा इथे। जे पण आपल्याला आपण 6ही बाजूने त्याला बघू शकतो अशा फिगर्सला म्हणायचं 2D 3D। आणि ज्या याला आपण फक्त 4 बाजूने बघू शकतो त्याला म्हणायचं 2D। आता लक्षात घ्या, सरफेस ऑफ टेबल, सरफेस पूर्ण टेबल जर म्हटला तर तो 3D होतो, पण फक्त सरफेस म्हणजे हा वरचा भाग जर म्हटलो आपण, सरफेस ऑफ टेबल वरचा भाग, तर तो काय असतो 2D। म्हणजे सरफेस ऑफ टेबल काय येणार आहे 2 डायमेन्शनल मध्ये। त्याच्यानंतर रीड पाईप माउथ पीस, तुतारी काय असते, तुतारीला पण लांबी आहे, रुंदी आणि उंची आहे। ही पण काय येईल 3D। आपण इथे लिहूयात काय येईल, ही 3D। कॅरम बोर्ड सरफेस म्हणजे कॅरम बोर्डचा वरचा सरफेस, तर हा काय येणार आहे 2D का 3D आहे, फक्त वरचा सरफेस सांगितलाय, मग हा पण काय येणार आहे
2D. कळालं? हार्मोनियम, आता पूर्ण हार्मोनियमच सांगितलंय बघा. लेंथ ही झाली ब्रेथ आणि ही झाली हाईट, म्हणजे तिन्ही मजबूत आहेत. आपल्याला याला काय म्हणू शकतो आपण? हार्मोनियमला म्हणू शकतो 3D. बरोबर. त्याच्यानंतर रोड. आता रोड काय आहेत? सरळ सरळ आहेत. बरोबर. मग रोडला आपण काय म्हणणार? 2D. रोडला पण काय आहेत? लेंथ आहेत आणि ब्रेथ आहेत. ही लेंथ आणि ही ब्रेथ. प्लेग्राऊंड. प्लेग्राऊंड पण काय आहेत? चौकोनी आकाराचा आहेत, रेक्टँगल शेपचा आहे, त्याला पण लेंथ आणि ब्रेथ आहे, त्याला म्हणलं जातं 2D. आता स्पिनिंग टॉप. स्पिनिंग टॉप म्हणजे भवरा खेळलेत का तुम्ही लहानपणी? भवरा. तर भवरा काय आहेत? भवऱ्याला पण बघा लेंथ आहेत, ब्रेथ आहेत आणि हाईट आहेत. बरोबर. लेंथ, ब्रेथ आणि हाईट तिन्ही मौजूद आहेत. जे एकदम 3D अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय त्याला म्हणतात 3D. आता पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? 3D आणि 2D मध्ये डिफरन्शिएट करायचंय. आता नेक्स्ट क्वेश्चन तुमचा काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय दिलेले आहेत बघा. 2 डायमेन्शनल. आता याच्यात काय दिलेलं आहे? 1D, 2D आणि 3D. आता 1D कशाला म्हणतात, 2D कशाला म्हणतात आणि 3D कशाला म्हणतात? ज्याला फक्त लेंथ आहेत त्याला म्हणतात 1D, 1 डायमेन्शनल, ज्याला फक्त लांबी आहे. 2D कशाला म्हणतात? ज्याला लांबी पण आहेत आणि रुंदी पण आहेत, लेंथ आणि वेट दोघं आहेत, त्याला म्हणतात 2D. आणि 3D कशाला म्हणतात? की ज्याला काय आहेत? लांबी, उंची आणि काय आहेत? रुंदी, हे तिन्ही पण आहेत, त्याला काय म्हटलं जातं? 3 डायमेन्शनल. काय म्हटलं जातं? 3 डायमेन्शनल. इथे बघा, ही काय आहेत? रुंदी. ही काय आहेत? उंची, लांबी. आणि ही काय आहेत? लांबी. लांबी, रुंदी आणि उंची या तिन्ही गोष्टी याच्यात आहेत, त्याला म्हटलं जातं 3 डायमेन्शनल. आता 2D, 1D, 3D याचा सर्व डिफरन्शिएट तुमचा व्यवस्थित क्लिअर झालेला असेल. आता याच्यात काय आहे? डिस्कस द 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल. आता अ ट्री अँड इट्स शॅडो. ट्री आणि त्याची शॅडो ही काय आहे? 2D आहे का 3D आहे? फेस ऑफ कबोर्ड अँड कपबोर्ड. फेसेस ऑफ कबोर्ड अँड कबोर्ड हे पण 2D आहे का 3D आहे? आणि फेसेस ऑफ ट्रंक अँड ट्रंक म्हणजे फेसेस ऑफ ट्रंक अँड ट्रंक हे पण काय आहेत? 3 डायमेन्शनल आहे का 2 डायमेन्शनल आहे? हे आपल्याला काय करायचंय? डिफरन्शिएट करायचंय. बरोबर. एवढं तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे. याच्यानंतर आपलं दुसरं लेक्चर याच टॉपिकवर होणार आहे. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचंय. नेक्स्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करायचं. याच्या नंतरचा व्हिडिओ लगेचच येणार आहेत, त्याच्यासाठी चॅनलवर स्टे राहा.